भालेराव यांचं देखील आंबेगावकर चषकाच्या आजच्या महाअंतिम दिवसात आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वात आपण करूयात वेलकम. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला सामना संपला. सचिन 11 झुगरेवाडीला डॉमिनेट केलं गेलं सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेकडून. तर सध्याच्या घडीला ग्रुप ई मधील पहिल्या फेरीतील मॅच दुसरी सुरू झालेली आपण बघत आहोत. सामना सुरू होतो. दोनही टीमला देऊयात आपण ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅकफुट आले. स्कोअर कट. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून वीरेंद्र सेवक स्टाईल, गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल 0 येतो तो चौकार. हा देखील शॉर्ट ऑफ गुडलिन बॅकफुटवर आले. स्कोअर कट. कॉपी बेस फलंदाजी. बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. सरते शेवटी क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा पडला, त्याला अपयश आला आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. लागोपाठचा दुसरा चार अक्षयच्या बॅटमधून. दोन चौकार धावसंख्या आपण बघत आहोत सध्या गतिमान झाली. ते बॅटिंग करणाऱ्या अनुश्री 11 भुवन क्रिकेट संघाची 8 धावा दाखल करते. 8 ऑन बोर्ड. मागच्या सामन्यामध्ये सचिन 11 झुगरेवाडी समोर 54चं टार्गेट सेट केलं होतं, ते डिफेंड केलं सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेनं. शॉर्ट ऑफ गुडलेन पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी देवेशला आपण बघत आहोत. फ्रंटलाईन गोलंदाज जन्मान तोंडलीच आहे. सुरुवात त्यांची हवी तशी झाली नव्हती. 2-4 आले होते, मात्र त्यानंतर त्यांना देखील केला पलटवार. डॉट बॉलला धावसंख्या स्थिर सध्या आपण बघत आहोत 8 धावा. शफल अक्रॉस झाले, त्यानंतर ऑन साइडला हा सफल फटका फुल अँड पॉवरफुल बॉल मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर गोल. षटकार षटकारांना धावसंख्या आपण बघत आहोत सध्या गतिमान झाले ते 14 आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड विदाउट लॉस. काय काउंटर अटॅक केलाय अक्षयने. आक्रमक सुरुवात डावाची केली आहे, ती फलंदाजी करणाऱ्या अनुश्री 11 भुवन क्रिकेट संघाकरता. शॉर्ट ऑफ गुडलेन बॅकफुटवर आले. पूल केला ऑन साइडला. क्षेत्राच्या दूर पोहोचण्या अगोदर बॉल त्यांच्या दोन्ही पायांमधून सरते शेवटी फरार होऊन निघून झालाय. दिनेशभाई इंद्राव स्टँडच्या समोर आणखीन एक चौकार. चौकारानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते 18 या आकड्यावरती. स्टील 1 टू गो. 3 चौकार 1 षटकार. झंझावाती सुरुवात, आक्रमक विस्फोटक सुरुवात या डावाची केली आहे, ती सलामीवीर अक्षयनं. बॅकफुटर आले. कव्हर्स मधून काढलाय. सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं बॉल बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर्स बाउंड्री लाईनच्या मधून डीप कव्हर पॉइंट सीमा पार. दमदार चौकार. या चौकाराच्या साहाय्यानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला. 22 धाब्याची जबरदस्त सुरुवात दिली. ड्रीम अँड आयडियल स्टार्ट फ्रॉम स्पेशली ओपनर बॅटर अक्षय 40 मनुश्री 11 भुवन. स्वप्नवत सुरुवात या डावाची करण्यात आलेली आहे. 4 चौकार 1 षटकार. इंडिव्हिज्युअल 6 चेंडूत 22 धाब्याचं योगदान. बॅटिंग स्ट्राईक रेट सध्या आपण बघत आहोत तो ग्रो झालेला आहे, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपण बघत आहोत. ज्या पद्धतीनं पहिल्या बॉल पासून काउंटर अटॅक थ्रू द मिडविकेट अँड थ्रू द कव्हर पॉइंट आपण स्पेशली सातत्यानं आक्रमण पाहिलं फलंदाज अक्षयच्या माध्यमातून. किशोर सायकर एंडला गोलंदाजीसाठी पाहिलं तर दुसऱ्या षटकात सूरज विषय इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात दिवेशनं 22 धाब्याची लयलूट केलेली आहे. त्याच कारणासह धावसंख्येचा जो वाढता ओघ आहे, जो वाढता वेग आहे, जो वाढता ग्राफ आहे, जो आलेख आहे, तो कमी करण्याचा प्रयत्नात सूरज विषय असं दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपल्याला कार्यरत झालेले पाहायला मिळतील.
सेकंड पॉवर प्ले 3 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना पहिला बॉल बॅकफुटवर आले, कट केलाय, अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळतात चेस आहे फिल्डर साठी 3 फिल्डर सरते शेवटी डीप बॅकवर्ड पॉइंटला बॅकअप साठी पोहोचले, रिटर्न थ्रू केला जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त झालेल्या आहेत. 2च्या सोबतीनं महत्वपूर्ण सामन्यात डाव सध्या सुरू झाला. तो बॅटिंग करत असताना किशोर चांड या 2 धावेच्या सोबतीनं संघाची एकूण धावसंख्या दाखल करत अंकित झाले ती 24-24. भुवन टीम साठी सचिनजी देसले, योगेशजी गरज यांच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सरशिप, तर तोंडली टीम साठी लक्ष्मणजी मात्रे यांच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सरशिप. या सौजन्यदात्यांचा आभार. बॅकफुटवर आले, हुक केला, बॉल काढला फायनलेगच्या डोक्यावरून डीप फायनलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे किशोरच्या बॅट मधून कमालीचा फटका, चौकार. पहिल्या षटकात काउंटर अटॅक आपण पाहिला, सलामीवीर अक्षयचा मात्र उडीस्तोड प्रत्युत्तर सध्या सेकंड पावप्ले मध्ये दिलेत ते फलंदाज किशोरनं. धावा संख्या चौकारानं 28-28. लाईन ते खराब आहे, पंच मंदार आणि सरांचा सिग्नलला वाईड, एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. बॅटिंग करणाऱ्या अनुश्री 11 भुवन क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धावेच्या साहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत पोहोचले ते 29. आतापर्यंत 29 धावा दाखल करती. थांबले, पॉज घेतला, पॉज अँड एक्झिक्यूट, वाट पाहिली आणि त्यानंतर या बॉलची वाट लावली. स्कोरलेग सीमारेषेच्या दिशेने आक्रमण, किशोरच्या बॅटमधून आणखीन एक कल्पक फटका, षटकार. पुढे फ्लाय होत असताना, उंचवडी घेत असताना अनुश्री 11 भुवन क्रिकेट संघाची सध्या आपण बघत आहोत 35 धावा दाखल करते. शॉर्ट ऑफ बुलिंग होता, अक्रॉस झाला, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल, इट इज वाईड, वाईड +1, अतिरिक्त 2 धावा मिळतील आणि एक्स्ट्रा 2 धाब्याच्या साहाय्याने स्कोर सध्या आपण बघत आहोत पोहोचला पुढे तो 37-37. दुथडी भरून वाढणारे हे धावफलक सध्या आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या अनुश्री 11 भुवनचा दोन्ही ओपनर फलंदाजांनी पार्टनरशिप 9 चेंडू 37 आतापर्यंत 37 धाब्याची बिल्डअप केली आहे. ही भागीदारी रचली आहे, ज्या भागीदारीने आता सध्या टेन्शन वाढलंय, सध्या चिंतातूर झालाय तो संघ झेलमान तोंडली. विकेटची नितांत आवश्यकता, गरज ब्रेकथ्रूची आहे. ऑन साइडला अक्रॉस द बॅट, व्हाट अ शॉट, वेल फिनिश, मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक दमदार देखना फटका, षटकार. तुफान फटकेबाजी सध्या सामन्यात सुरू आहे. दुसरं षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, तर धावफलकाने 43 ही गाठलेली आहे. 43 ऑन बोर्ड विदाउट लॉस. अगदी एक्सप्रेस वे वरती गाडी टॉप गिअर न जशी सुटावी तसे धावफलक सध्या टॉप गिअर वरती सुटलाय अनुश्री 11 भुवनचं. फुल टॉस, बैठक स्ट्रोक, बॉल पाठवला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, यूज इट, अनदर वन मॅक्सिमम, सिक्सर. षटकात देवेशनं 22 दिल्या होत्या, तर 5 बॉलच्या स्पेल मध्ये सूरज बिशेनं 27 धावा आतापर्यंत खर्च केलेला आहे. सांघिक धावसंख्या 49-49. बॅकफुटवर आले, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून प्लेस केलाय, वेगवान फटका, बॉटमहँडचा अत्यंत सुंदर वापर, बॉल करतो डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेची सफर, चौकार. षटक 2 संपली, 53 धावा दाखल कर.
सोबत देतो सलामीवीर किशोर 3 चेंडूत 12 धाब्याचं त्याचं योगदान. एक 4-1-7च्या बॅटमधून आपण पाहिला तर पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांनी आता आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वामध्ये आज महान टीम सासऱ्यामध्ये रचली. एक नवा विक्रम या दोन्ही फलंदाजांनी आपल्या नावावरती केला. 12 चेंडूत 53 धाब्याची भागीदारी, अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेट करता. Counter attack from very first ball from Akshay and then Kishore takes all the charges. किशोरने देखील चार्जर बोन फलंदाजी आता डावामध्ये केलेले 2 षटकात 53 बनवल्या गेल्या. अजून 3 षटक बाकी आहेत. पायचे कुडवली बी आणि त्या समेतच 19 धावसंख्येचा विक्रम साजई क्रिकेट संघाचा मोडला जाईल का? आणखी एक नवा विक्रम, नवा रेकॉर्ड अनुश्री 11 भुवन टीमच्या नावावरती नोंदवला जाईल का? गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात गणेश. पहिला बॉल मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचताय, झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं सरतेशेवटी 53 धाब्याची भागीदारी 13व्या चेंडूवरती मोडीत काढली आहे ती गोलंदाज गणेशनं. किशोर बागपत पवेलियन, पहिला धक्का अनुश्री 11 भुवनला. ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. 53 धावा दाखल करते एका गड्याच्या मोबदल्यात. ज्या पार्टनरशिप बद्दल आपण चर्चा करत होतो, ज्या भागीदारीनं चर्चेला उधाण आणलं होतं, ती भागीदारी मात्र आता ब्रेक करण्यात आलेली आहे. गणेशनं निर्णायक तिसऱ्या षटकात पहिलं सुयश नुकताच संपादित करून दिलंय ते क्षेत्ररक्षण करणारा जन्मान तोंडली क्रिकेट संघाला. नेक्स्ट मॅच जय बजरंग वडवली त्यांच्या विरोधात जानपाटलाचा पाडा. दोन्ही संघाचे संघ कर्णधार आयोजकांचे संपर्क साधा, आपला डिस्कोड कलेक्ट करा. जसं पहिलं सत्र संपेल आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. लक्ष सुद्धा जय बजरंग वडवली आणि त्यांच्या विरोधात जानपाटलाचा पाडा. पहिला बॉल आक्रमण समोरच्या दिशेनं. प्रत्येक फलंदाज घरूनच सेट होऊन आलाय की काय बॅटिंग करणाऱ्या टीम अनुश्री 11 भुवनचा हा प्रश्न आता उपस्थित झालाय. रोहित शर्मा स्टाईलनं त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन केलंय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट इट स्वीट साऊंड सिक्सर. ताण धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती 59. 59 धावा दाखल करत वेस्ट ऑफ पॉइंट बीमर. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्कोर लेगला. बॅकअप साठी फिल्डर अवेलेबल झालेले आहेत. मिळेल ती एक सिंगल. थ्रो थोडा खराब आला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जर झाला असता तर तो देखील यशस्वी झाला असता, मात्र रोखलं जाईल. नो प्लस 1 एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धाब्याच्या पडतीने धावा संख्या पोहोचली ती 61. आतापर्यंत 61 धावा दाखल करते. फ्रीट वरती आवाज असं टायमिंग करता आला नाही. आवाजाचं कनेक्शन होतं. कमी गतीने टाकलेला शॉट ऑफ गुडलिंद होता. पुलचा फटका त्यावरती फसलेला. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहेत. मिडविकेटच्या दरम्यान 2 धावा आणि या 2च्या चुकीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकी झाले ते 63 63. स्टील 3 टू गो. गणेशची सुरुवात विकेट नव्हती, मात्र त्याच्या विरोधात हे आक्रमण आपण पाहिलेलं आहे. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर स्कोर लेगला टर्न करण्यात आला. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहेत. एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 64. आतापर्यंत 64 धावा. स्टील 2 टू गो. ड्रिंक स्टॉल बी गेटिंग रेडी. लक्ष सुद्धा ड्रेस कोड कलेक्ट करा. जानपाटलाचा पाडा टीम आहे, त्याचबरोबर जय बजरंग वडवली. ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त फटका. फटक्या पाठीमागे होतं वजन आणि मिळतायत. फलंदाज अक्षयच्या सोबतीनं बॅटिंग करणाऱ्या अनुश्री 11 भुवनला धावा अर्धा डझन. षटकार. अक्षय यांच्या बॅटमधून 11-41 योगदान, मात्र षटकार रोहितच्या बॅटमधून आलेला. ज्याचं 3 चेंडू 13चं योगदान. धावसंख्या 70.
अक्रॉस द लाईन ऑन साइडला थांबले, हुक केलाय, स्कोर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लास्ट मोमेंटला चेंडूच्या अडवून फेक होईल. तोपर्यंत एक सिंगल षटकाची सांगता. ओव्हर नंबर 3 चा गेल कंप्लीट. 71 धावा दाखल करते एक गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या सामन्याचा सामनावर पॅन्डिंग आहे. कुणाल अहिरे या आपलं सामनावरचं पारितोषिक स्वीकारा. या पुरस्काराचं वितरण मानवली चॅम्पियन्स लीगचे संस्थापकीय अध्यक्ष तथा क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व, समाजसेवक, उद्योजक दीपकजी कारले आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. कुणाल अहिरे आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच संपर्क साधा, आपला सामनावरचा अवॉर्ड कलेक्ट करा. चेंडूत 22 धाब्याची धुवाधार खेळी कुणाल अहिरेनं साकारली होती. दीपकजी कारले यांच्या शुभ हस्ते या सामन्यावर पुरस्काराचं वितरण आम्ही करत आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेसकोट कलेक्ट करा. जय बजरंग बडवली त्यांच्या विरोधात जानपाटलाचा पाडा. चालू सामना अनुश्री 11 भुवन त्यांच्या विरोधात जन्मान तोंडलीसाठी टी शर्ट सौजन्य ॲडव्होकेट लक्ष्मणजी म्हात्रे यांच्या वतीने, त्याचबरोबर भुवन टीम साठी टी शर्ट सौजन्य सचिनजी देसले, योगेशजी घरत यांच्या वतीनं दोन्ही सौजन्यदात्यांचा आभार आम्ही व्यक्त करत आहोत. षटक 3 संपली, 71 बनवल्या गेल्या. शताब्दी एक्सप्रेस जितक्या वेगाने धावे तितक्या वेगाने हे धावफलक सध्या अति द्रुत गतीने पुढे जात असलेला आपण बघत आहोत. फलंदाजी करणाऱ्या अनुश्री 11 भुवनचं 2 षटक जुनी बाकी. गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये देवेश, फ्रंटलाईन गोलंदाज देवेश. पहिल्या षटकात 22 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी देखील ते या षटकात पुन्हा एकदा सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतील. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय, पुन्हा एकदा बॉल टाकण्यासाठी अधिकचा वेळ त्यांच्याकडून घेतला जातो. पंचांचा डेड बॉलचा सिग्नल आलेला आहे. पहिला बॉल फुलटॉस होता, आतली कडा घेऊन बॉल चाललाय सिलिंग मिडविकेटला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज ती भूमिका आता करताना पाहायला मिळतात. धावसंख्या सिंगलला बघतोय आपण पोहोचली ती 72 आकड्यापर्यंत. 11 चेंडू 41 धाब्याचे योगदान सलामीवीर अक्षयच्या माध्यमातून. अक्षय गायकवाड याची जबरदस्त कामगिरी विरुद्ध बाट आतापर्यंत आपण पाहिली पाहिजे. स्पर्धेतील आंबेगावकर चषकातील दुसरं वैयक्तिक अर्धशतक तो साजरा करेल का? अपील झालंय मात्र हाईट फॅक्टर पंचाने विचारात घेतला. स्ट्रॉंग अपील होतं. निरोलच्या वरती चेंडू लागलेला आहे. अपीलच्या बाबतीत पंचाने आपलं स्पष्ट मत, आपली प्रतिक्रिया तिकडे दाखवली आहे. प्रकाशजी कुर्ले यांची उपस्थिती, त्यांचे स्वागत, वेलकम. डॉट बॉल, धावसंख्या 72, 72. खोलवर टप्प्याचा हा बॉल बॅकअप साठी गोलंदाज प्रयत्नशील होते मात्र अपयश त्यांच्या पदरी आलं. बॅकअप साठी आता लॉंग ऑन पुढे सरकतो. एक सिंगल स्ट्राइक रोटेट होईल. अक्षय गायकवाड इंडिव्हिज्युअल सिंगलच्या सहाय्याने 13 चेंडू 42, तर त्यांची सोबत देतो रोहित भोईर 5 चेंडूत 15 योगदान. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. तर संघाची धावसंख्या एकूण अंकित झाली 73, 73. रेस्कोट कलेक्ट करा. फर्स्ट ऑफ ऑल जय बजरंग वडवली जानपाटलाचा पाडा. आणि जसं सत्र संपेल टॉससाठी आपली उपस्थिती महत्वाची राहील, लक्ष सुद्धा. ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 11 बाद खेळण्याचा प्रयत्न करत होते. अपील पुन्हा एकदा स्ट्रॉंग करण्यात आलेला आहे. गोलंदाज देवेश कॉन्फिडंट होते मात्र पिचिंग आउटसाइड लेग स्टिक, त्याच कारणासह पंचांचा नकार आहे. हाईट फॅक्टर पुन्हा एकदा विचारात घेण्यात आला होता. लेग बायचा एक सिंगल, धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते 74, आतापर्यंत 74.
वाईट अजून एक धाव एक्स्ट्रा अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीने धाबा संख्या आपण बघत आहोत पोहोचले ती 75-75. 8 चेंडू अजूनही पहिल्या डावाचे बाकी पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ अनुश्री 11 भुवन. बागफुटून येऊन कट करण्याचा प्रयत्न हार्ड लेंथ वरून टेक ऑफ घेत असताना चेंडू आपण बघितला. बॉल जसा राईट झाला अक्षय गायकवाड जो सेट बॅटर आहे त्याच्याही अडचणीमध्ये वाढ झालेला आपण बघत आहोत. एक फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या जेव्हा चेंडू तुमच्या समोरून अचानक उसळतो अनंत अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. अक्रॉस बॅट आउट साइडला दिशा दिली टर्न करतात मिडविकेटला बॅकअप साठी फिल्डर अवेलेबल झालेत. गुड थ्रो मिळेल ती फक्त एक सिंगल. धावा संख्या सिंगलच्या सहाय्याने आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे 76. 76 धावा 4 षटकांचा खेळ संपला. कंपॅरेटिव्ह लास्ट 3 ओव्हर या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी आपण पाहिली. अवघ्या 5 धावा खर्च केल्यात तर सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज अर्थातच देवेशनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज आणि ट्रॉफी आपल्याला प्रकाशजी कोल्हे यांच्या वतीने लावलेली आहे. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं त्यांचं मनस्वी आभार आम्ही व्यक्त करत आहोत. साइड कॅमेरामॅनच्या भूमिकेत विजय पगार अर्थातच बाबू यांना आपण बघत आहोत ज्यांचं क्वालिटी वर्क सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅनची अत्यंत पारदर्शी भूमिका ते या स्पर्धेमध्ये सध्या बजावत असताना अंतिम षटक पहिला चेंडू फुल टॉस तसं टायमिंग झुललं नाही. क्षेत्ररक्षक डीप मधून सरकले पुढे जरूर मात्र लास्ट मोमेंटला आय थिंक व्यत्यय निर्माण झाला. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल सहजरित्या मिळतात त्या 2 धावा आणि 2च्या सोबतीने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत 78 धावा दाफलकावरती. 16 चेंडू 45 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन सलामीवीर अक्षय गायकवाडचं. 3 षटकार 5 चौकार 281चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. पाचव्या आंबेगावकर चषकाच्या 3ऱ्या पर्वातील दुसरं वैयक्तिक अर्धशतक तो साजरा करू शकेल का. फुलटॉस कव्हरच्या डोक्यावरून गॅप मध्ये खेळतायत. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर थोडा दूर आहे त्याच कारणाचं प्रचंड वेगवान आउटफील्ड बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा ओलांडतोय. चौकार. सतरा चेंडूत 49 49 धाब्याची धुवाधार खेळी साकारतोय सलामीवीर अक्षय गायकवाड. लाईन इथे चांगली आहे बरोबर बॅट्समनला फॉलो केलं ऑप्शनच्या बाहेर जसा तो कमिट झाला त्याचा फुटवर्क पाहिलं त्याचा पदराळीत पाहिलं वेगवान फुललेन टाकला आला बरोबर बाटाने पायाच्या मधोमध चेंडू पाठीमागे यष्टीरक्षक सूरज विषयचा बाकअप आला. निधाव चेंडूची संख्या सांघिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढलेला आहे स्पर्धेमध्ये. अनुश्री 11 भुवननं 82 बनवल्यात मात्र अर्ध्या षटकासाठी एका धाब्याची आवश्यकता. आणि याचबरोबर आंबेगावकर चषकातील 3ऱ्या पर्वातील दुसरं वैयक्तिक अर्धशतक साजरं करतोय तो फलंदाज सलामीवीर अनुश्री 11 भुवनचा अक्षय गायकवाड. एकदा बॅटवर करायची अक्षय गायकवाड काय बॅटिंग केली आहे. पहिल्या बॉल पासून अगदी हावी झाला. पहिल्या बॉल पासून आक्रमण त्याने केलं आणि या स्पर्धेत 19 चेंडूत 50 धावेची संस्मरणीय वादली झंझावाती खेळी सध्या त्यांना साकारली आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन वेल प्ले. नॉसाकरेला धावचीची संधी रोहित बोरला आता बाद व्हावं लागेल. याचबरोबर 83 वरती दुसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या अनुश्री 11 भुवन क्रिकेट संघाला. न्यू बॅटर दिलीप मैदानावरती पोहोचतात. पैसे दिलीप यांचा फिनिशिंग टच आता कशा पद्धतीने असेल मात्र स्ट्राइक अक्षयकडे त्याच कारणास्तव रोहितने आपल्या विकेटचं समर्पण दिलं हे देखील विसरून चालणार नाही. धावा 83 अंतिम चेंडू षटकार आला तर 89 बनवल्या जातील. चौकार आला तर 87 आणि शेवटच्या बॉलवर देखील आक्रमण. जशी सुरुवात तसा शेवट जशी सांगता
तसंच आक्रमण शेवटच्या चेंडूवरी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिला डाव संपला, 89 बनवल्या आणि दुसऱ्या डावात 90 धाब्याचं मोठं लक्ष सेट झालंय. ते टीम जनमान तोंडली समोर. ग्रुप ई मधील तिसरा सामना असेल. जानपाटलाचा पाडा त्यांच्या विरोधात जय बजरंग वडोली. टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा दोन्ही संघ. एकोणनव्वद 56 धाब्याची वादली संस्मरणीय केली आपण पाहिले. आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वातील वैयक्तिक दुसरं अर्धशतक साजरं केलं ते अक्षय गायकवाडनं. वेलकम वैभव, ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे. म्हणजे जय बजरंग वडोली टीम साठी इनॅक्शन असतील. जानपाटलाचा पाडा संघनायक वसंत आपण या. लगेचच हा टॉस आपण कव्हर करत आहोत. दीपकजी कारले यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. दीपकजी कारले, प्रकाशजी कुर्ले दोन्ही अतिथींना विनंती आहे आपण जा आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल संपन्न करा. द्वितीय सत्र 89 बनवल्या, 90 पाठला करायचा आहे. रनचेस कसं असेल बाटल. सूरज विषय बॅटच्या माध्यमातून प्रत्युत्तर देतील की नाही, धावा बनवल्या जातील की नाही, कशा पद्धतीने डाव दुसरा असेल, समालोचन कक्षात करूयात बदलाव. ऐकूयात प्राऊड व्हॉइस ऑफ डोंगरनावे मुरबाड, सुनील शेळके सरांचा आवाज. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट क्लब आंबेगाव, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषकाचं हे पर्व आपण तिसरं अनुभवत आहात. श्री दिनेशभाई हिंदूराव क्रीडांगण न्हावे ते आपण सगळेजण आहोत आणि या स्पर्धेचं औचित्य साधत असताना आताच ज्यांचं आगमन आपल्या सगळ्यांमध्ये मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे ते महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये रत असणारे पोलीस कर्मचारी आमचे मित्र शरदजी कंटे साहेब आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या साथीने याच गावचे शिवतेज नावेचे लिजेंडरी प्लेयर सुधीरजी इंदुराव यांचं आगमन झालंय, आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपल्यामध्ये कमलाकरजी घरत साहेब उपस्थित झालेले आहेत, यांच्या वतीने टी शर्ट स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. त्याचबरोबर नितीनजी घरत साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचं या आंबेगावकर चषकामध्ये सहर्ष स्वागत. धाबा बनवायच्या आहेत 90. त्याचबरोबर समीरजी हिंदूराव साहेब यांचंही आगमन झालेलं आहे, आपलंही सहर्ष स्वागत. धाबा बनवायचे 90 आणि त्या 90 जर बनवायच्या असतील
तर खेळपट्टीवर तग धरून उभं राहावं लागेल सूरज बिशेला. त्याच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी अक्षयने केली होती त्याच पद्धतीने खेळावं लागेल सूरजला. क्षमता तर सूरजकडे भरपूर आहेत आणि त्याच पद्धतीच्या फलंदाजीला इथे सुरुवात केलेली आहे. ठोसास ठोसा देण्याचा प्रयत्न केला जाईल यामध्ये ती मात्र शंका नाही. पहिल्याच 2 चेंडूवर आक्रमकतेने सुरुवात. सूरजचा आणखी एक षटकार. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सूरज बिशे या नावाला कोणत्याही अधिकच्या परिचयाची गरज नाही. त्याचा खेळ, त्याचा परिचय इथे त्याच पद्धतीने जो परिचय या अगोदर मिळालेला आहे, जे नावलौकिक झालेले ते जपावं लागेल सूरजला. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने. इथे अतिथी आले आणि त्यांच्या स्वागतासाठी सूरजने चेंडूला अतिथी कक्षामध्ये धाडलेला आहे. अतिथींचं स्वागत. षटकार. हा सामना इथे अनुश्री 11 भुवन विरुद्ध जय हनुमान तोंडली असं नाही. हा सामना आहे अनुश्री 11 भुवन विरोधात सूरज बिशे. त्यामुळे सूरज बिशे जोपर्यंत खेळपट्टीवर उपस्थित राहील तोपर्यंत 90 धावा सुद्धा तितक्या मोठ्या वाटणार नाहीत अनुश्री भुवनला. रोहित, या बेसचा चेंडू चांगला आहे. आपण बघितलं की डाव्या एसटीच्या रोखाने टाकला गेलेला चेंडू पडल्यानंतर बाहेर वळलाय का? यस, थोडं अँगल क्रिएट करत असताना इथे हा चेंडू हाताळला होता गोलंदाज रोहितने. या अगोदर लागोपाठच्या 3 चेंडूंवर आक्रमण झालं होतं. 2 षटकार, 1 चौकार आला होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना समोर ठेवलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फॉलो थ्रू जर तुम्ही बघितला तर तो प्रचंड वेगवान आहे. त्याचबरोबर बॅकफ्लिप बघितली, स्विंग बघितला, बॅट किती जलद गतीने चेंडू पर्यंत पोहोचते हे यंगस्टरला बघावं लागेल. ज्या पद्धतीने सूरज मैदानाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी दाखवतो. पायांमध्ये ठेवलेला चेंडू तिथूनच उचललेला आहे आणि आणखी एकदा चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. सूरज बिशेची आग ओकणारी फलंदाजी पहिल्या षटकामध्ये दमदार आणि दर्जेदार सुरुवात करत असताना यावेळेस इथे जय हनुमान तोडली संघ पहिल्या षटकाच्या अखेरीत जाऊन पोहोचलेला आहे 22 पर्यंत. रोहित भोईरचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असलेलं आपण बघू शकू. सूरजचे बंधू मीरज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो. दुहेरी आक्रमण करण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅक करायचा होता, फटका बसलाय. दिलीप चेंडूखाली येत आहेत. अनुभव आहे दिलीपकडे, त्याचमुळे सहजगत्या हा झेल इथे टिपला गेलेला आहे. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकला मिरज आले आणि त्याचमुळे लगेचच इथे क्रिकेट बदललेला आपल्याला पाहायला मिळालं. इथे झाली सरशी रोहित भोईर या गोलंदाजाची. फलंदाज मिरज बिशेबाद. युनिटचा आपण विचार केला तर जवळजवळ 3 ते 4 महत्वाचे फलंदाज आहेत. त्यानंतर तितके चांगले बळशाली फलंदाज तोंडलीकडे नाही आहेत. ज्या पद्धतीने तोंडलीचं क्रिकेट आम्ही अनुभवलेले आहे, पाहायचं आता या 2 फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू चेस करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते, काहीही न करता मिळालेली धाव फलंदाजाने इथे स्वीकारलेली आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या असणारे 23 अर्थात 23 आणि एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न करतायत. बॉडी लाईन मध्ये चेंडू होता आणि फुल लेनचा होता, त्याचमुळे आडव्या बॅटने फटका प्रोड्यूस करण्याचा हा जो प्रयत्न आहे फलंदाजाचा चुकला. बघा क्रिकेट किती जरी बदलला असेल तरी काही गोष्टी ज्या बेसिक आहेत अर्थात गोलंदाजीच्या फलंदाजीच्या ते बेसिक तसंच आहे. क्रिकेटच काय इतर कोणत्याही गोष्टी तुम्ही घ्या ज्यामध्ये किती प्रगती पुढे जाऊन लेटर ऑन झाली तरी बेसिक ते तसंच राहतं आणि त्याचमुळे फलंदाजीचं ही बेसिक तेच आहे. यावेळेस अत्यंत चांगला फटका हुकचा फलंदाज खेळतायत आणि चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. चेंडू सीमा पार चौकार. सुरुवातीचं षटक रोहित साबळेचं त्यावर आलेले आहेत 22. रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. त्याने आतापर्यंत 6 धाबा खर्च केलेले आहेत. 3 चेंडू त्याच्या पतीने फेकले गेलेले आहेत. फलंदाज आनंद मैदानाच्या आतमध्ये आनंद देण्याचा प्रयत्न करतायत. आनंदने यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जोखमीची धाव डायरेक्ट हिट इकडे आलेली आहे. बघा अक्षयचं प्रसंगावधान किती महत्वाचं आहे, कारण अक्षयला माहित आहे हा सामना या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे तोंडली विरुद्ध अनुश्री भुवन असा नाही तर हा सामना अनुश्री भुवन विरुद्ध सूरज विषय असा आहे. त्याचमुळे त्या फलंदाजाला बाद करण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या संधीचा वापर करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार इकडे व्यक्त केलेला आहे एसटीच्या मागे एसटी रक्षक अक्षयने. त्याचा अटेम्प्ट चांगला राहिला होता, बॅकअप सुद्धा चांगलं मिळालं तिकडे किशोरच्या वतीने. सूरज आले, इथे फटका फसला होता गली आणि त्याचबरोबर पॉइंटच्या मध्ये फटका प्लेस झाला होता. कमी गतीने चेंडू सीमारेषेपर्यंत डीप थर्ड मॅन डिजन सीमारेषेच्या जवळ जातोय. 2 धावा पूर्ण तिसरीसाठी प्रेशराइज केलं गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. डेंजर एंडला आनंद तिकडे होते आणि त्याने तिसरी धाव शिताफीने पूर्ण केली. इथे मिळाल्या धावा 3, याचबरोबर धावा बनलेल्या आहेत 31. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि इथे 90 धावांचं प्रत्युत्तर देत असताना जय हनुमान तोंडली जाऊन पोहोचलेला आहे 2 षटकांच्या अंती 31 पर्यंत. एका चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस हा चेंडू इकडे वाईड घोषित केलेले त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक बनेल 32. शेवटचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि तिथूनच स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन द राईस कव्हर ड्राईव्ह ऑल द वे फॉर 4 रन्स चौकार. पद्माकर पडवळ यांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी झालेलं आहे. त्याचबरोबर तोंडलीचे प्रसिद्ध उद्योजक पद्माकरजी पडवळ साहेब यांचंही इकडे आगमन झालेलं आहे. आपलं उभयतांचं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये तोंडली संघ खेळतो त्यामुळे हा दुग्ध शर्करा योग आहे आणि आल्या आल्या इथे खर तर या उभयतांचं स्वागत करण्यासाठी फलंदाज आनंदने सुद्धा एक चौकार दाखवलेला आहे. त्याचमुळे धावफलक पुढे गेलेला आपण बघू. 2 षटक संपतायत. 2 षटकांच्या अंती धावफलक आहे 36. एक गडी बाद. सरपंचताई सौ सुषमाताई पद्माकर पडवळ त्याचबरोबर पद्माकरजी पडवळ साहेब आपलं दोघांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने पॉसिबल हिट फोर्सफुली प्लेड बाय सूरज बिशे. अनदर वन अग्रेसिव्ह शॉट ऑल द वे फॉर सिक्सर मॅक्सिमम.
सूरज विषय आणि सूरज विषय मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजलेला आहे. सूरजच्या वतीने ते केलेलं गेलेलं आहे. आणखी एकदा आक्रमकतेला गवसणी घातलेली आहे. बेधुंद बेछूट बेलगाम फलंदाजी. आणखी एक षटकार. ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही केला होता हा सामना सूरजच्या विरोधातलाच आहे आणि त्याचमुळे सूरज जिथपर्यंत खेळपट्टीवर उपस्थित आहेत तोपर्यंत सुटका नाही इथे गोलंदाजीची. गोलंदाजांची सुद्धा ज्या पद्धतीने आक्रमण तो करतोय. अक्षय गोलंदाजीसाठी आलेले आहेत. लागोपाठचा तिसरा येईल का? यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे. अनदराइज कव्हर ड्राईव्ह. क्रिकेट मधील सौंदर्य प्रधानता इथे दाखवत असताना फलंदाज सूरजने आणखी एक पुस्तकी फटका खेळलाय. आणखी एक चौकार. सामन्याचा रिदम लॉस करू नये. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं 200 षटकार आलेले आहेत. त्याचमुळे आयोजकांचं कौतुक असेल ज्या पद्धतीची स्पर्धा आयोजकांनी इथे मसा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी ठेवलेली आहे. आणि दुसरं कौतुक अशासाठी त्या गोष्टीवर चर्चा करू आपण. अक्षय समोरच्या दिशेने आणखी एक पॉसिबल फटका. क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक. इथे क्षेत्ररक्षण तर चांगलं झालेलं आहे. चेंडू इनसाइड दी बाउंड्री लाईन त्याच्या वतीने फेकला गेलेला आहे. परंतु ही संधी पुन्हा मिळेल का हा फार मोठा यक्ष प्रश्न इथे उभा राहिलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही नेहमी असं म्हणत असतो सेफ आहे, सेफ अटेम्प्ट आहे. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलंय. त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा ही गोष्ट नेहमी म्हणत असतो ज्यावेळेस संधी तुमचा दरवाजा ठोठावण्यासाठी येते त्यावेळेस तुम्ही नेमकं तुमच्या घरामध्ये काय करता हे महत्वाचं आहे. तुम्ही निद्रिस्त आहात, झोपलेले आहात की इतर काही गोष्टी करता. संधी आली की लगेचच तिने दरवाजा ठोठवला, तुम्हाला दरवाजा उघडता आला पाहिजे. 54 धावा धावफलकावर. यावेळेस काय घडलंय? आखूड टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने त्याच्या पायावर मारली कुऱ्हाड आणि इथे एखादा वृक्ष तोडण्यासाठी कुऱ्हाडीने घाव घालावा त्या पद्धतीने या चेंडूवर तुटून पडले फलंदाज सूरज विषयचा. आणखी एक गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. 49 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. या स्पर्धेतील तिसरी मेडन हाफ सेंचुरी आपल्याला इथे पाहायला मिळेल का हा प्रश्न अनुत्तरित. आणखी एकदा आक्रमण. क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू पर्यंत पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला आणि आंबेगावकर चषक 2024 या स्पर्धेतील तिसरा फलंदाज आपल्याला मिळतोय. 90 धावांचा फार मोठं डोंगरा एवढा आव्हान सर करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये स्फोटक फलंदाजी निश्चितच आपण पाहिली आणि आता 13 चेंडूंमध्ये 53 धावा बनवणारा सूरज विषय मैदानाच्या आतमध्ये वाघासारखा लढतोय. वेल डन, बेल प्लेट सूरज. बॅट आपण इकडे खरं तर पॉइंट करायचे. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. डीजे (64) 64 बनवायचे आहेत. 90 म्हणजेच आणखी 26 धावांची गरज आहे. 26 धावा हव्यात. 2 षटकांचा काही शेष आहे. आपण मुख्य व्यासपीठावर काही सन्मान संपन्न करत आहोत. MPCA चे सल्लागार संजयजी घागस साहेब या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. मला असं वाटतं संजय घागस सर असतील. यस, अगदी बरोबर. या घागस गुरुजी आपलं सहर्ष स्वागत. मुख्य व्यासपीठावर आपण तोंडलीच्या प्रथम नागरिक आणि तोंडली गावच्या विद्यमान सरपंचताई सुषमाताई पद्माकर पडवळ यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित करत आहोत. विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक A1 जोडी आंबेगावची सन्माननीय दिनेशजी गरज साहेब, त्याचबरोबर अरुणजी भोईर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते ताईंना सन्मानित करा.
आपण आपल्या 10 क्रिकच्या ऑन स्क्रीन वर बघू शकता। या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आता ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळालेली आहे त्या तोंडली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचताई सुषमाताई पद्माकर पडव यांना इथे सन्मानित केलं जात आहे। त्याचबरोबर त्यांच्या बरोबरच आपण सन्माननीय पद्माकरजी पडवा साहेब की जे उद्योजक आहेत तोंडलीचे त्यांनाही मुख्य व्यासपीठावर सन्मानित करत आहोत। अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस सेवेत रत असणारे कर्मचारी, पोलीस मित्र सन्माननीय पद्माकरजी पडवा साहेब यांनाही मुख्य व्यासपीठावर इथे सन्मानित केलं गेलेलं आहे। सन्मान असे सुरू राहतील। मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे। ठोसास ठोसा या पद्धतीचे शब्द किंवा ही जी फ्रेज आहे ती कोणत्या परिस्थितीसाठी वापरायची हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही तीच परिस्थिती आहे की जी मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू असलेली आपण बघत आहोत। टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलेलं आहे। 64 धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघू शकू पाहायचंय 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त, इकडे शेष राहिलेला आहे 12 मध्ये 26। यावेळेस इथे आपण बघतो समोरच्या दिशेने पॉसिबल हिट, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडले कमी आणि आणखी एकदा मिळाली चौकाराची हमी। फलंदाज आनंदाने आनंद वाटायला सुरुवात केलेली आहे। आणखी एक चौकार। परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी स्पर्धा, या परिसरातील क्रिकेटची उंची, या परिसरातील क्रिकेटच्या शिरपेछात, क्रीडा संस्कृतीच्या शिरपेछात रोवला गेलेला आणखी एक चांगला तुरा आपण बघतो। आंबेगावकर चषकाच्या वतीने ही स्पर्धा सम्मिलित होत असताना, ही स्पर्धा संपन्न होत असताना अनेकविध स्तरामधून सहकार्य मिळालेले। आता ज्यांचं मुख्य व्यासपीठावर आगमन झालं, ज्यांचा सन्मान आपण केला, तोंडलीच्या सरपंचताई सौ सुषमाताई पद्माकर पडव यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य मिळालेले आहे। ताई आपलं सरचे स्वागत। धावपलकर धाबा 68 अर्थात 68। एक फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आहे। रणनीती मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल कारण सामना प्रत्येक चेंडू गणित निष्ठच चाललेला आहे तो गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या हातातून अर्थात अनुश्री 11 भुवनच्या हातातून। यावेळेस स्वीप केलेला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे का आहे, एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही। स्ट्रायकिंग एंड हवा इकडे सूरज विशेला की ज्याने या स्पर्धेतील 30रं व्यक्तिगत अर्धशतक आपल्याला दाखवलेलं आहे। व्यक्तिगत 53 धावांवर खेळतोय। 13 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे। प्रशस्त अशा पद्धतीची क्रीडा नगरी, या क्रीडा नगरीचा त्याचबरोबर या मैदानाचा चांगला वापर सूरजने केलेला आहे। महत्वाची गोष्ट फ्रंट ऑफ द विकेट अत्यंत स्ट्रॉंग आहेत सूरज, त्याचबरोबर पॅड्स मध्ये सुद्धा स्ट्रॉंग आहेत। ऑफसाइडलाही त्याचे चांगले फटके आपण अनुभवलेले आहेत। खडे खडे चेंडूला यावेळेस दिशा दिली जाते, दिशा दर्शन, निर्जन स्थळातून चेंडू आणखी एकदा अज्ञातवासात। आणखी एक चौकार। देता येतो छप्पर फाडके देताय असं म्हटलं जातं, परंतु ज्यावेळेस वेळ तुमच्या विरोधात उभी राहते त्यावेळेस अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण होते। कोणीही विचार केला नसेल 90 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि इथे धावफलक 73 पर्यंत जाऊन पोहोचलेले, एकच गडी बाद आहे आणि फक्त 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। 9 चेंडू आणि 17 धावा। अजूनही या सामन्यामध्ये चित्र बदलू शकतं, अजूनही हा सामना दोन्ही संघांसाठी समान संधी देणार आहे, परंतु त्यासाठी शर्तीचे प्रयत्न गोलंदाजाला करावे लागतील। सूरजने समोरच्या दिशेने पॉसिबल हिट केला, चांगली ताकद वापरली होती। स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होते, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करणं अत्यंत कठीण असतं, परंतु त्याने ते करून दाखवलेले आहे। वेल डन, चांगली कामगिरी रोहित साबळेची आपण पाहिलेली आहे। 8 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये। 8 मध्ये 17, समोर चेंडू ठेवला आणि इथे हा आहे धोका अर्थात खतरा। गोलंदाजाच्या अगदी बाजूने काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वरून चेंडूचा इथे प्रवास आपण पाहिला। आणखी एकदा हवाई मार्गे चेंडूने प्रवास केला, आणखी एक एअर स्ट्राइक, बॅटर सूरज विशेचा षटकार। तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तुमच्याकडे टॅलेंट आहे, म्हणून तुमच्या गावच्या संघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करत असता, परंतु ते टॅलेंट योग्य वेळेला तुम्हाला वापरता आलं पाहिजे। तेच काम इथे चांगल्या रीतीने केलेले सूरज विशेने।
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळेस ऑफसाइडला स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला होता. अँग्युलर डिलिव्हरी मागच्या बाजूने जात असलेली आपण पाहिली. याचमुळे 4 षटकांचा खेळ संपला. 79 पर्यंत पोहोचलेलं धावफलक आपण बघत आहात. या सामन्यामध्ये एकतर्फी किल्ला लढवलेला आहे तो म्हणजेच फलंदाज सूरज बिशेने. सूरज बिशेच्या व्यक्तिगत धावांचा विचार केला तर 63 ओव्हर खेळतोय. 17 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 14 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन आनंदच्या वतीने आलेलं आहे. 6 मध्ये 11 बनवल्या होत्या. 89चं टार्गेट दिलं गेलं होतं आणि आता या अगोदर काय झालेलं हे सगळं विसरावं लागेल. खरं तर फलंदाजी करणारा संघ तोंडली संघाला इथे विसरावं लागेल आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथे विसरावं लागेल. चला आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा आहे, त्याचमुळे आपण वेळेचा अतिरिक्त वापर करू शकत नाही. वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन आपल्याला इथे करावंच लागेल. प्रत्येक मिनिटाचं महत्व वाढलेलं आहे. असं म्हणतात ज्याने घड्याळ बनवली आणि ज्या घड्याळाच्या वतीने आपण वेळ बघत असतो, वेळेचं नियोजन करत असतो, त्या घड्याळ बनवण्यासाठी ही वेळ कधी थांबत नसते. त्यामुळे तुम्ही आम्ही तर त्याच्या समोर गौण आहोत. त्यामुळे वेळेचा योग्य वापर आपल्याला करावा लागेल. टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल अचिव्हिंग सक्सेस असं म्हटलं जातं. यशापर्यंत पोहोचायचं असेल तर वेळेचं चांगलं व्यवस्थापन करावं लागेल. 6 चेंडू 11 धावा स्ट्रायकिंग इनला आनंद. आनंदाला फुल टॉस. डावी यष्टी सोडून जाणारा आपण निश्चितच इकडे बघत आहोत का पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट बघूया. यस पंचांनी इथे हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. बघा गडबड मैदानाच्या आतमध्ये केली जात नाही. इथे दुसरा कोणता प्लेअर असता तर स्ट्रायकिंग एंडला येण्याचा त्याने अट्टास केला असता, परंतु सूरज इथे खूप शांत आहेत. व्हेरी काम अँड कंपोज. 10 धावा 6 चेंडू. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू यष्टी रक्षकाला पाठबळ पुरवता आलं नाही. दैव देत आणि कर्म नेत. दैवाने संधी दिली होती एका डॉट चेंडूची, परंतु इथे व्यवस्थितरित्या पाठराखण करता आली नव्हती. यष्टी रक्षक अक्षयला की ज्याने या स्पर्धेतील व्यक्तिगत दुसरं अर्धशतक दाखवलं होतं, परंतु आता फक्त आणि फक्त कमरेवर हात ठेवण्याऐवजी इतर कोणतीही गोष्ट करता येत नाही या क्षेत्ररक्षकाला. अकुटबेचा चेंडू उडवलेला आहे. या बस कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक उपस्थित जरी असतील तरी त्यांना फक्त दर्शक बनावं लागेल. आणखी एकदा चेंडूने सीमारेषेला दस्तक दिलेले आहे. आणखी एक भारदस्त चौकार. सामना इथे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सगळ्या क्रिकेट शौकीनांना पाहायला मिळतो. आंबेगाव चषकाची ही धूमधाम आपण बुधवारपासून सगळेजण अनुभवतात. पंच काहीतरी सूचित करतायत. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. यानंतर फेकलेला चेंडू चेक केला जाईल फलंदाजाच्या वतीने आणि धावफलक 88. 2 धावांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 90 धावा बनवायच्या आहे. त्या दिशेने सुसाट सुटलेला खरं तर आपण धावफलक बघितला. या सामन्यामध्ये धावफलकाचा वेग कधीही खरं तर कंट्रोल करण्यामध्ये यश मिळालं नाही. नियंत्रण देता आलं नाही गोलंदाजांना आणि या धावफलकाचा वारू स्वच्छंदपणे सुटलेला आपण पाहिला. आता तर 1 धाव फक्त कमी आहे सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील हा सगळ्यात रोचक सामना खरं तर ठरलेला आपण बघूया. कॉपी बुक स्टाईलने चौकार इथे सूरज बिशेचा आणि वाघासारखा लढला, वाघाप्रमाणे लढला. 90 धावांचा डोंगर सर करायचा होता आणि या सह्याद्रीच्या वर, हिमालयाच्या वर चढलेला हा फलंदाज आपण बघितला. सूरज सलामीसाठी आले, नाबाद राहिले. आनंदाची चांगली खेळी आपण बघितली. सूरजने 18 चेंडूंमध्ये 67 धावांची खेळी इकडे सादर केली, ज्यामध्ये 7 षटकार आणि 5 चौकार आपण पाहिले. तडाखेबंद फलंदाजीचा ज्वलंत नमुना मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या वतीने आपण पाहिला आणि मुरबाड तालुक्यातील हा तेजपुंज तारा का आहे याचं चांगलं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सूरजने दाखवून दिलं. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर पराभूत संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. तुमच्याही फलंदाजांची फलंदाजी अत्यंत चांगली राहिली. व्यक्तिगत अर्धशतक या स्पर्धेतील दुसरा अक्षय भोईरने आपल्याला दाखवलं, त्याबद्दल त्याचंही कौतुक. संपूर्ण अनुश्री 11 भुवनचं कौतुक. पारणं फेडणारी